आपल्यावर आपल्या शिष्य जबाबदाऱ्यांसाठी कानिफनाथ महाराजांनी स्वतःचा स्वतंत्र पंथ सुरू केला. त्याचं नाव ठेवलं कपालिका पंथ. आणि कपालिका पंथामध्ये छिन्नमस्तिकेचे, कालिकेचे, भैरवाचे ते उपासक झाले. आणि कौलक ज्ञानतंत्र या तंत्राचा अभ्यास करून त्यांनी जगाला एक सुजलाम सुफलाम पण दिला, कपालिका पंथ. आता काही जणांचं असं म्हणणं आहे, गुरु दत्तात्रय हे नवनाथांचे गुरु, आणि काही जणांचा असा संभ्रम आहे की नवनाथांनी गुरुदत्तांना दीक्षा दिलेली आहे. नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा ही भगवान आदिनाथ शिव यांनी माता पार्वती आईसाहेब उदयनाथजींना केलेली आहे. तर आपलं शरीर ते पंचतत्वाचं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तिला अंतही नाही, आरंभही नाही आणि अंतही नाही. ते होते आहे आणि सदैव राहतील. तुम्ही कपलानी जसं म्हणलं, तर कानिफनाथांचे आपण काही फोटो किंवा व्हिडिओज वगैरे बघतो, त्यांना कनिपा असं नाव, कनिपाला कृष्णपाद कनिपा नावाने संबोधलं जातं. आणि त्यांच्या मांडीवर आपण एक कवटी बघतो. आपल्या सुदर्शन चक्राने सती आई साहेबांच्या शरीराचे 52 तुकडे. त्या ऋषभ देवांच्या 100 पुत्रापैकी 9 नारायण झाले. बंगाल प्रांत आणि नेपाळ प्रांतात गुरु गोरक्षनाथांचा जास्त प्रभाव आहे. तिथल्या तिबेटी भाषेनुसार त्यांना लुईपा असं म्हणून संबोधलं जातं. नेपाळच्या राजघराण्याचे राजज्योतिषी म्हणून गुरु गोरखनाथजींना मानतात. म्हणजे नेपाळमध्ये जे राजघराणं आहे ते गुरु गोरखनाथजींचं पूर्ण दीक्षित आहे. दत्त गोरख एकही माया, बीच में अवघड आण समा. परंपरेच्या नुसार जे 12 पंथ असतात, त्या कुंभामध्ये काय झालं, भगवान आदिनाथांचे जे 18 पंथ होते ते ग्रस्ती होते आणि गुरु गोरखनाथजींचे 12 पंथ होते ते संन्यासी होते. पीर हा आपला शब्द आहे. आमच्या नाथ संप्रदायामध्ये जे महंत असतात, जे गादीपती असतात, त्यांना आम्ही पीरजी म्हणतो. तंत्र आहे, तंत्र केलं पण जातं, तंत्र उपासक पण आहे. पण महाराज यांनी जे खालच्या लेवलला तंत्र नेलंच नाही, ह्या लोकांनी इतक्या खालच्या लेवलला तंत्र नाही. महाराज सोपं तंत्र साध्य करायला सुद्धा 12 वर्षाचं अखंड ब्रह्मचर्य लागतं. प्रत्येक चिमट्याला वेगळे वेगळे कड्या आहेत. काही चिमट्याला 9 कड्या असतात, काही चिमट्याला 1 कडी असते, काही चिमट्याला 8 कड्या असतात. मग हा फरक काय? खरं सांगू का महाराज, हा लागलेला जगाला बंधूपणा आहे. तर नमस्कार महाराज. नमस्कार. आदेश. आदेश. सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की नवनाथ म्हणजे कोण आणि नवनाथांची उत्पत्ती कशी झाली? नवनाथ महाराज कोण आणि नवनाथ महाराजांची उत्पत्ती कुठून झाली? महाराज, नवनाथ संप्रदाय हा चिरकाळ काळापासून, म्हणजे ज्या वेळेस सृष्टी रचना झाली त्यानंतर द्वंदा म्हणजे लगेच सुरू झालेला संप्रदाय, बरोबर, म्हणजे योग मार्गाचा संप्रदाय म्हणून नाथ संप्रदायाची ओळख आहे. नाथ संप्रदायाने जगाला हठयोग ही क्रिया दिली आहे. बरोबर. आणि नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा ही भगवान आदिनाथ शिव यांनी माता पार्वती आईसाहेब उदयनाथजींना केलेली आहे. हे आपल्याला नवनाथ संप्रदाय, नवनाथ ग्रंथ सगळं सांगतात. पण काय झालं, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाची जी व्याख्या आहे, आपण सगळे नाथपंथी आपण सगळे नाथ संप्रदायाचे उपासक असल्यामुळे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आपण नाथ संप्रदायाच्या हिशोबाने मानतो. आणि त्या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये असं आहे की नाथ संप्रदाय हा कलियुगामध्ये सुरू झालेला संप्रदाय आहे. कलियुगा म्हणजे कसे का, ज्यावेळेस कलियुगावर पातक, पाप, महापाप हे प्रचंड वाढलं. कलियुगामध्ये खूप गोष्टी अभक्त झाल्या, म्हणजे भक्ती नाहीशी झाली. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये नाथ संप्रदायात म्हणजे नवनारायणांची सभा लावली. सगळ्या देवांना त्या सभेमध्ये बोलवलं. त्यामध्ये नवनारायणांना सुद्धा आमंत्रित केलं गेलं होतं. हे नवनारायण कोण? तर ऋषभदेव हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. त्या ऋषभदेवांच्या 100 पुत्रापैकी 9 नारायण झालेले होते. मग त्याच्यामध्ये कोण? कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, चमस नारायण, पिंपलायन नारायण, अयोत्र नारायण, द्रुमिल नारायण, प्रबुद्ध नारायण, असे हे 9 नारायण होते. आणि ह्या नवनारायणांना भगवान कृष्णाने विनंती केली की तुम्ही पृथ्वी तलावर अवतार धारण करा आणि भक्तिमात म्हणून दुष्टतेचा विनाश करा. मग त्यावेळेस नवनाथांनी सांगितलं की ठीक आहे देवा, आम्ही नवनाथ म्हणून या सृष्टीतलावर योग मार्ग म्हणून आणि गुरु उपासक पंथाची स्थापना करू. म्हणजे जो पंथ गुरुचा उपासक असेल, गुरूंचा सेवक असेल, गुरुदेवांची आज्ञा मानणारा असेल, गुरुदेवांच्या आदेशावर चालणारा असेल, सुजलाम सुफलाम परंपरेची निर्मिती आम्ही करू आणि आम्ही अवतार धारण करू. मग त्यावेळेस नाथ संप्रदाय नवनारायणाने सांगितलं की ठीक आहे, आम्ही अवतार धारण करत असताना फक्त विनंती अशी आहे की आम्ही अवतार हा आयोनी संभव धारण करू. आयोनी म्हणजे आमचं जे शरीर आहे ते पंचतत्वाचं नसणार आहे. बरोबर.
पंचतत्वाचं नाही नवनाथ महाराजांचं शरीर. हम्म. मग ते आमचं शरीर कसं असणार आहे, ते आम्ही ज्या अवस्थेमध्ये आहोत, निरंजन अवस्थेमध्ये, त्या निरंजन अवस्थेमध्ये आम्ही अवतार धारण करू. निरंजन अवस्था म्हणजे काय, जी अवस्था अशी महाराज जिला अंतही नाही, आरंभही नाही आणि अंतही नाही, ते होते आहे आणि सदैव राहतील. म्हणजे ते सक्षम आहेत, बरोबर. ती अवस्था आहे. म्हणजे काय, आमचं शरीर चिरकाळ काळ तसंच राहील, त्याला कुठेच काय होणार नाही. म्हणजे समजून घ्या का ते शरीर एकदम, म्हणजे मी सोप्या भाषेत समजून सांगतोय. कारण आपलं जे नश्वर शरीर, तर आपलं शरीर आहे ते पंचतत्वाचं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. नाथांचं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं नाही, ती निरंजन अवस्था आहे महाराज. मग भगवान कृष्णाने होकार दिला. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर नवनारायणांनी अवतार घेण्याचं कार्य ठरवलं. मग अवतार कसा घ्यायचा, तो अयोनी संभव, म्हणजे कुठल्याही प्रकारे मातृत्वाचा ऋण नाही ठेवलं पाहिजे. का, कारण आईच्या पोटीचा जन्म धारण केला तर आईच्या अपेक्षा असतात, ते पूर्ण करावे लागतील. आणि आईच्या अपेक्षा पूर्ण करायला, परिवार काढायला आपला जन्म झाला आणि आपला जगाच्या कल्याणासाठी जन्म झाला आहे. म्हणून नवनाथांनी अवतार धारण करण्यासाठी अयोनी संभव मार्ग निवडला. मग अयोनी संभव म्हणजे काय, का जे म्हणजे स्त्री आणि पुरुषापासून जन्माला आलेले नाही. मग कसं, मच्छिंद्रनाथ महाराजांचा अवतार झाला माशीच्या पोटी, गोरक्षनाथ महाराजांचा झाला गौरी भस्मात, जालिंदरनाथ, हे आपण सगळं जे बी मी तुम्हाला सांगतो आहे हे नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार सांगतोय बरं का. मग जालिंदरनाथ महाराजांचा जन्म झाला यज्ञकुंडामध्ये, कानिनाथ महाराजांचा झाला गजकर्णामध्ये, रेवणनाथ महाराजांचा जन्म झाला रेव नदीच्या किनारी, द्रुमिल नारायण म्हणजे भरतनाथ महाराजांचा जन्म झाला भिक्षापात्रामध्ये, नागनाथांचा जन्म झाला नागिनीच्या पोटामध्ये वडसिद्धामध्ये, चरपुरांचा जन्म झाला कुशबेटी, आणि गैनाथ महाराजांचा जन्म झाला गोरक्षनाथ महाराजांनी चिखलाचा पुतळा केला, संजीवनी मंत्र केला, करभजन नारायणी संचार केला आणि मला जन्माला आलं. असं तर एकंदरीत हे नवनाथांचे जेवढे बी जन्म हे अयोनी संभव आहे. मग यामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांच्या ज्या जन्माची जी व्याख्या ती एक अलौकिक आहे, एक अक्रूर आहे, ऐकण्यासारखी आहे, आणि चमत्कारिक पद्धतीने तो जन्म सांगितला जातो. म्हणजे कसं, त्यावेळेस कैलासावर माता पार्वती आणि भगवान शिव बसलेले असतात. त्यावेळेस भगवान शंकर हे ध्यानामध्ये असतात आणि ते पार्वती आई साहेबांना पार्वती आई साहेब त्यांना विनंती करतात भगवान शंकराला की हे भगवान, तुम्ही जो मंत्र जपतात तो मला मंत्र द्या, म्हणजे त्या मंत्राने माझा पण उद्धार होईल. त्यावेळेस भगवान शंकर सांगतात की ठीक आहे, मी तुला मंत्र देतो, पण तो मंत्र आपल्याला या ठिकाणी जपता म्हणजे या ठिकाणी तुला देता येणार नाही. जिथं कुणी असेल, एकांतवास असेल, त्या ठिकाणी मी तुम्हाला या मंत्राची दीक्षा देतो. आणि त्यावेळेस भगवान शंकर त्यांना हिमालयामध्ये घेऊन गेले. हिमालयामध्ये यमुना नदीचे जिथे स्थान आहे, उगम आहे, त्या ठिकाणी त्या पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती हे भगवान शिव हे माता पार्वतीला मंत्र देते. ज्यावेळेस भगवान शिव हा मंत्र देत असताना त्याच नदीमध्ये खाली माशाच्या पोटामध्ये गर्भधारणा झालेली होती. उपचरी वसू नावाचा वसू होता, जो स्वर्गामध्ये होता, तो जो तेजोपात होतो, तो पृथ्वी तलावर एका नदीमध्ये पडतो, तिथे मासा तो भक्ष करतो. आणि त्या माशाच्या पोटामध्ये कवी नारायण म्हणजे नवनारायणमधले सगळ्यात मोठे नारायण संचार करतात आणि त्या माशाच्या पोटामध्ये बाळाची गर्भधारणा होते. आणि हा जो मंत्र भगवान शिवाई साहेबांना देत असतात, तो मंत्र ते माशाच्या पोटामध्ये असलेले कवी नारायण महाराज ऐकून घेतात आणि हुंकार भरतात. मग भगवान शंकर ज्यावेळेस मंत्र पूर्ण करतात, फक्त पार्वती आई साहेबांना मूर्छा आलेली, म्हणजे तिथं झोपी गेलेत. मग मंत्र ऐकत कोण होतं, त्यावेळेस बघतात ती खाली त्या माशाच्या पोटामध्ये मग खालून आवाज होतो, हे गुरु आदिनाथा, मी कवी नारायण, मी इथे आहे, माझा जन्म झालेला आहे. मग त्यावेळेस भगवान शिव सांगतात की ठीक आहे, तुमचा जन्म हा जगाच्या कल्याणासाठी झाला आहे, अलौकिक कार्य करण्यासाठी झाला आहे. भविष्यामध्ये मी बद्रिकाश्रमामध्ये त्रिगुण स्वरूप, त्रिगुणात्मक दत्तात्रयांकडून तुम्हाला नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन एक सुंदर अशा अलौकिक अशा पंथाची स्थापना करेल. आता तुम्ही तुमचा अवतार कार्य करा, असं म्हणून भगवान शिव आणि पार्वती आई साहेब तिथून लुप्त होऊन जातात. मग काय होतं, ज्या वेळेस त्या गर्भाची गर्भधारणाही पूर्ण होऊन जाते. पूर्ण झाल्याच्या नंतर काय होतं, जेव्हा ते मासा अंड किनाऱ्यावर टाकतो, तिथे कुळबा नावाची कोळी असतात, ते बाळ त्यांना सापडतं. मग ते बाळ घेऊन घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर आपल्या पत्नीला ईश्वरी वाचेने, ईश्वरी कृपेने बाळ मिळालं आहे असं सांगून ते त्यांचं लालन पालन आणि पोषण करतात. ही झाली मच्छिंद्रनाथांच्या जन्माची कथा. त्याच्यानंतर काय झालं, तर ज्यावेळेस गुरु मच्छिंद्रनाथ त्याच्या खूप काळानंतर ज्यावेळेस दीक्षा विद्या हे सगळं पूर्ण होतात आणि त्यानंतर ते फिरत एका गावामध्ये येतात, म्हणजे चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये. त्या चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये तिथे ज्यावेळेस ते भिक्षा मागत असतात, त्यावेळेस भिक्षा मागत एका घरा गेल्याच्या नंतर तिथे एक सरस्वती नावाची स्त्री असते.
ती भिक्षा द्यायला बाहेर जाते. तिच्या चेहऱ्यावर व तिच्या हावभाव बघून मच्छिंद्र त्यांना दुःख वाटतं, तिला काहीतरी दुःख झालेलं आहे. मग बाबा तिला विचारतात तुला काय दुःख आहे? मग सांगते मला पुत्र नाही आहे. तिची वेदना बघून नाथ तिला संजीवनी भस्म देतात का तू हे भक्षण कर, याच्यानंतर तुला पुत्रप्राप्ती होईल. तिथे भस्म घेते आणि तिला भ्रम असा तयार होतो आणि काही लोक तिला भ्रम तयार करतात. ते भस्म ती उकरड्यावर टाकून देते. 12 वर्षांनी गुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज परत येतात आणि ज्या वेळेस ते भस्म ते विचारतात ते कुठं आहे, सांगितलं की मी अशा उकड्यावर या ठिकाणी भस्म टाकून दिले आणि त्या ठिकाणी जन्म होतो गोरक्षनाथ महाराजांचा. तिसरे नाथ प्रतापी आहे, जालिंदरनाथ महाराज जे अग्निपुत्र आहेत. बृहद्रव राजाच्या यज्ञकुंडामध्ये, बृहद्रव राजा हस्तिनापूरचा राजा आणि पांडवांचा वंशज होता. त्या बृहद्रव राजाच्या यज्ञकुंडामध्ये अग्निप्रज्वला सोमयज्ञ चालू असतो. त्या सोमयज्ञामध्ये अग्निदेव आपला मदन टाकतात आणि त्या मदनामध्ये अंतरिक्ष नारायण संचार करतात. अंतरिक्ष नारायण ज्यावेळेस त्याच्यामध्ये संचार करतात ते धगधगत्या अग्निकुंडामध्ये बाळ जन्माला येतं. हो, त्या धगधगत्या अग्निकुंडामध्ये बाळ जन्माला येतं ते झाले जालिंदरनाथ महाराज. हिमालयामध्ये हत्तीच्या कानामध्ये जन्म होतो कानिफनाथ महाराजांचा. गोरक्षनाथ महाराज तप करत असतात, संजीवनी मंत्राचा जप करत असतात, चिखलाचा पुतळा तयार करत असतात आणि त्या चिखलाच्या पुतळ्यामध्ये संजीवनी मंत्र पूर्ण झाल्याच्यानंतर करभंजन नारायण संचार करतात आणि त्या बाळाचा जन्म होतो ते गहिनीनाथ महाराज. भिक्षापात्रामध्ये सूर्यतेज पडतं, त्याच्यामध्ये दुर्मिळ नारायण संचार करतात, ते झाले भर्तरीनाथ महाराज. नागिनीच्या पोटी म्हणजे वटसिद्धामध्ये आस्तिक ऋषींच्या वाचवल्यामुळे जी नागिन असते ती तक्षक नंदिनी असते, तिचं नाव पद्मिनी असतं. तर ती आस्तिक मुनी तिला वाचवतात, तिच्या पोटामध्ये नागनाथांचा जन्म होतो. कुशबेटी ब्रह्मस्तेज पडतात आणि त्याच्यामध्ये चरवणनाथांचा जन्म होतो. रेवा नदीच्या ती रेवणनाथांचा जन्म होतो. अशी प्रत्येक नाथाची चमत्कारिक पद्धतीने जन्मकथा नवनाथ भक्तसार ग्रंथ आपल्याला सांगतो. आणि नाथांचा जो जन्म झाला हा मूळ 2 कार्यासाठी मूळ झाला. पहिली तर या जगामध्ये धर्मकार्य, धर्माचं कार्य वाढवणे आणि दुष्टतेचा विनाश करणे, अहंकार खंडित करणे, यासाठी झाला. तुम्ही जसं सुरुवातीला म्हणले की माता पार्वतींना दीक्षा दिली आणि माता पार्वतींचं नाव हे उदयनाथ माता पार्वती असं ठेवण्यात आलं. ज्यावेळेस पार्वती आई साहेबांना दीक्षा झाली, मच्छिंद्रनाथ महाराज त्यावेळेस माशाच्या पोटामध्ये होते. नाथ संप्रदायाचे मूळ प्रवर्तक आद्य गुरु भगवान आदिनाथ म्हणजे शिव आहे. नाथ संप्रदाय उदयास आला भगवान शंकरापासून, बरोबर. आणि पहिली दीक्षा उदय झाला, पहिली दीक्षा पार्वती स्वरूप असलेल्या उदय झाला म्हणजे काय, उदयनाथ म्हणजे भगवान शंकराने पहिली दीक्षा, नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा ही पार्वती आई साहेबांना दिली भगवान शंकराने, उदयनाथ म्हणून. भगवान शंकराचे शिष्य आदिनाथ, भगवान आदिनाथाचे शिष्य मच्छिंद्रनाथ. भगवान आदिनाथ म्हणजे शिव आणि शिवाचे शिष्य मच्छिंद्रनाथ महाराज आहे. म्हणून आपण ज्ञानोबा महाराजांचे एक अभंग ऐकत का, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. बरं, हा अभंग आहे. आणि तुकोबाराय महाराजांचे एक अभंग आहे, आदिनाथ उमा बीज प्रकटले. काय म्हटलं गेलंय, आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. भगवान आदिनाथ आणि माईसाहेब पार्वती यांच्या संवादामध्ये बीज प्रकट झालं आणि ते बीज मच्छिंद्रनाथांना मिळालं. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्रा लादले, तेची प्रेममुद्रा गोरक्षनाथांना दिली. म्हणजे तीच दीक्षा कुठे आली, गोरक्षनाथांकडे. आणि गैनाथ, मग ते गोरक्षनाथ शिष्य गैनाथ महाराज. असं जसं आपण सर्व ठिकाणी ऐकतो की उदयनाथ माता पार्वती किंवा माता पार्वती हे शक्ती स्वरूप आहे. हो, तर त्या शक्ती स्वरूपाचं आणि आपल्या महाराष्ट्रात जे शक्तीपीठ आहेत त्यांचं काय कसं कनेक्शन आहे? कनेक्शन आहे ना. पार्वती आई साहेब ज्या होत्या ना त्या सतीचा अवतार होत्या. सती म्हणजे कोण, शक्ती. बरोबर. आणि ज्यावेळेस पार्वती आई साहेबांचा पहिला अवतार जन्माला आलेला होता दक्ष कन्या म्हणून, सती म्हणून, त्यावेळेस काय झालं, दक्ष राजाने आपल्या पतीचा तिरस्कार केला. म्हणून पार्वती आई साहेबांनी काय केलं, त्याच सती आई साहेबांनी काय केलं, त्याच दक्ष कुंडाच्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली. आणि स्वतःची आहुती दिल्याच्यानंतर भगवान शंकरांनी दक्ष राजाचा यज्ञ ध्वंस करण्यासाठी वीरभद्राची उत्पत्ती केली. वीरभद्राने दक्ष राजाचा यज्ञ ध्वंस केला आणि ध्वंस केल्याच्यानंतर भगवान शंकराने काय केलं, मग ते आपल्याला पत्नी शोक लागलं म्हणून ते आपल्या पत्नीचं प्रेत उचललं आणि भूतलावर फिरायला लागले, सगळं सत्वतीत फिरायला लागले. आणि ते फिरता फिरता काहीतरी युग निघून गेले. आणि मग ते भगवान विष्णूंनी पाहिलं का जर हे असंच चालू राहिलं तर सृष्टीवरचा भार, सृष्टी चालवायची, सृष्टीचा विधाता आहे भगवान शिव. मग भगवान शंकराने सृष्टीच्या कल्याणासाठी आपल्या सुदर्शन चक्राने
पार्वती आई साहेबांच्या सती आई साहेबांच्या शरीराचे 52 तुकडे केले. किती तुकडे केले? 52 तुकडे केले. जे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झाले. नाथ संप्रदायाचं कुलदेवी मानलं जातं सप्तशृंगी माताला. हो. आणि सप्तशृंगी माताची आराधना करून शाबरी विद्या ही श्री गुरुनाथांनी सगळे नवनाथ आहेत त्यांनी त्याची तयारी केली होती. तर शाबरी विद्या तयार कशी झाली? शाबरी विद्या तयार करण्यामागचं कारण काय? काय झालं, ज्या वेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांना बद्रिकाश्रमी दीक्षा झाली, नाथ संप्रदायाची स्थापना झाली, मच्छिंद्रनाथ हे नाव दिलं गेलं. हां, मच्छिंद्रनाथ हे नाव दिलं गेल्याच्या नंतर तप सामर्थ्य म्हणजे तपाला पाठवलं गेलं, तप करायला पाठवलं गेलं. मच्छिंद्रनाथांनी 12 वर्षाचा आपला बद्रिकाश्रमी तर पूर्ण केलं, दीक्षा घेतली आणि मग दत्तात्रय महाराजांनी त्यांना आदेश केला की ह्या जगावर अशा काही शक्ती आहेत ज्या बलाढ्य आहेत, जे आसुरी आहेत, ज्या पापी शक्ती आहेत, त्यांचा तुम्हाला म्हणजे पराभव करायचा आहे, त्यांचा अहंकार खंडित करायचा, त्यांचा विनाश करायचा आहे. यासाठी तुम्हाला असं काही तंत्र तयार करावं लागेल जे अभेद असेल. काय असेल? अभेद असेल. अभेद, ज्या तंत्राला तोडच नाही या जगामध्ये. आणि मग असं तंत्र तयार करण्यासाठी आद्यशक्तीची उपासना करावी लागेल, जी महाशक्ती आहे. मग काय झालं, मच्छिंद्रनाथ महाराजांना दत्तात्रय महाराजांनी आदेश दिला आणि मच्छिंद्रनाथ महाराज त्या शक्तीच्या शोधामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेले सप्तशृंग देवीचं निवासस्थान आहे, ज्याला सप्तशृंग पर्वतही म्हणतो किंवा सप्तशृंगगिरीही म्हणतो. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज आले. तिथे अंबेचं जागृत स्थान आहे. कारण अशी मान्यता होती का महिषासुराचा वध केल्याच्या नंतर आईसाहेब तिथे विराजमान आहेत. आणि त्या ठिकाणी 7 दिवस मच्छिंद्रनाथ महाराजांनी शक्तीचं बीज जपलं, शक्तीची उपासना केली. म्हणजे त्याच्यामध्ये आता नाथ संप्रदायामध्ये आदरणीय हरिनाथ महाराज म्हणजे ज्यांचे आम्ही परंपरा खूप आणि विठामाई आमच्या आदरणीय, त्यांच्या परंपरेमध्ये म्हणजे त्यांनी अभंग रचलं की जय सप्तशृंग वासिनी माऊली आमची तू कुलस्वामिनी प्रबळनाथ पंथाची. हे आमच्या विठामाईंनी आजींनी लिहिलेलं आहे आणि म्हणजे खूप सुंदर ते आहे. मग त्याच्यामध्ये असं कळतं की सप्तशृंगी माता ही नाथ संप्रदायाची काय कुलस्वामिनी. मग ती कशी झाली त्याची आपण कथा ऐकतोय. मग यांनी तिथे बीज हवन केलं, म्हणजे बीज जपलं. 7 दिवसाचं बीज पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस नाथांनी आईची उपासना केली, मग आईसाहेब भगवती ज्या सप्तशृंग निवासिनी साक्षात दैवत आहे त्या प्रसन्न झाल्या आणि मच्छिंद्रनाथांना मला का प्रसन्न केलं आहे असं विचारल्याच्यानं मच्छिंद्रनाथांनी जगदंबेची स्तुती केली. महाराज नमो दैवे महादैवे शिवाय सदम नमा नमा प्रकृते भद्राय स्मताम स्म्यताम मता. म्हणजे काय की तुझं दर्शन झालं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं फळ आहे. तसं काही अपेक्षा काय राहिली नाही. जगदंबेचं दर्शन झालं, खूप काही मिळालं. पण जर द्यायचंच आहे जगदंबे तुला, तर मला असं महाकाय तंत्र निर्माण करायचं आहे माझ्या गुरूंच्या आदेशाने का ज्या तंत्रामुळे, ज्या शक्तीमुळे ह्या जगात वाढलेल्या सगळ्या आसुरी शक्त्यांचा मी पराभव करेल, सगळ्या दुष्टतेचा विनाश करेल आणि धर्माची पताका ह्या परत भूमीवर लावेल, असं मला वरदान दे व असं मला तंत्र सिद्ध करून दे. ज्यावेळेस पार्वती आई साहेबांना, ज्यावेळेस सप्तशृंगी आई साहेबांना मच्छिंद्रनाथ महाराज सगळं सांगतात, सप्तशृंगी आई साहेबांना त्यांचा जो हेतू आहे तो खूप आवडतो आणि आई साहेब त्यांना हाताशी धरतात आणि समोर असलेल्या मार्कंडेय पर्वतावर नेतात. असं नवनाथ भक्तधारा ग्रंथामध्ये ओवी नोहे 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 ते पर्वत, नोहे नोहे ते आहे सिद्धांचे माहेर. म्हणजे सगळ्या प्रकारची सिद्ध आहे तिथं, सगळ्या प्रकार सिद्ध. नोहे नोहे ते पर्वत म्हणजे नहे नहे तो पर्वत आहे सिद्धांचे माहेर, म्हणजे सिद्धांचं माहेर आहे, सगळं सिद्ध आहे तिथं. मग ज्यावेळेस सप्तशृंगी माता मच्छिंद्रनाथ महाराजांचा हात धरून मार्कंडेय पर्वतावर नेतात, तिथे एक सरोवर आहे. त्या सरोवराला खेटून तिथे एक बीज हवन करतात. एक बीज हवन केल्याच्या नंतर त्या सरोवराला खेटून एक वृक्ष प्रकट होतं. त्या वृक्षाचं नाव असतं नागअश्वत्थ वृक्ष. आणि त्या नागअश्वत्थ वृक्षाच्या प्रत्येक पांटीवर देव असलेले असते. प्रत्येक पांटीवर म्हणजे तुमचे वीर, देवी, शक्ती, सगळ्या प्रकारचे दैवत असतात. सगळ्या प्रकारचे दैवत ज्या महाकाय सिद्ध आहेत, सगळ्या प्रकार दैवत असतात. मग ते दैवता ज्यावेळेस प्रकट होतात मच्छिंद्रनाथ महाराजांच्या बीजानंतर, त्या खूप शक्तिवान असतात आणि त्या मच्छिंद्रनाथ महाराजांकडे क्रोधाने बघतात, रागाने बघतात. बस मच्छिंद्रनाथ महाराज आईसाहेबांना म्हणतात, आईसाहेब हे सगळे प्रकट झालेत, हे बोलत काही नाही, फक्त रागाने बघतात. त्यासाठी आईसाहेब सांगतात की तुला यांना प्रसन्न करावं लागेल. मला प्रसन्न करण्याचा विधी काय? आईसाहेब सांगतात का ते देवता प्रकट झाली, आता तुला काय करायचं आहे, इथून त्र्यंबकेश्वर पर्वताकडे जायचं. कुठे जायचं? त्र्यंबकेश्वर पर्वत. तिथे दक्षिण वाहिनी एक नदी, अंजनेरी पर्वतापासून दक्षिण वाहिनी एक नदी आहे. त्या नदीला लागत जायचं.
तिथे आद्यशक्ती महाकाली मातेचं एक स्थान आहे. त्या गुफेमध्ये कालिका माता चिरकाळ बसलेल्या आहेत आणि त्या गुफेला खेटून 100 पाण्याचे कुंड आहेत, हत्तीच्या पावला एवढे. हो, हत्तीचं पाऊल केवढं असतं, तुझे 100 पाण्याचे कुंड आहे आणि त्या कुंडालाच खेटून एक डोंगर आणि त्या डोंगरावर एक शुक्ल वेल आहे. काय आहे? शुक्ल वेल आहे. ती वेल सुकलेली आहे. तुम्हाला काय करायचं श्री मच्छिंद्रनाथ, ते वेलीची मोठी फांदी तोडायची आणि ज्यावेळेस ती फांदी तुम्ही तोडणार त्या फांदी तुम्हाला 100 तुकडे करायचे आणि ते जे कुंड आहेत ते कसे आहेत, असे नाही आहे, एका लाईनीत आहे सगळे. कसे आहेत? प्रत्येक कुंडामध्ये तुम्हाला ती वेल टाकत जायची. तसं करत रिटर्नला परत यायचं आहे. ज्या कुंडातली वेल ही हिरवी झालेली असेल त्या कुंडामध्ये तुम्हाला स्नान करायचं. स्नान केल्याच्या नंतर तुम्हाला मूर्छा होईल. काय होईल? मूर्छा होईल. पण त्यावेळेस तुम्हाला सूर्यदेवाचं स्मरण करायचं आहे. म्हणजे आदिदेवम नमस्तुभ्यम, प्रसदम भास्करा, दिवाकर नमस्तुभ्यम, प्रभाकर नमस्तुते. तुम्हाला त्यावेळेस सूर्यदेवाचं स्मरण करायचं आहे. सूर्यदेवाचं स्मरण केल्याच्या नंतर तुमची मूर्छा गायब होईल आणि त्या कुंडातलं पाणी आणायचं आणि प्रत्येक फांटीवर टाकायचं. हे असं एका वेळेस होईल आणि एका वेळेस फक्त एकच देव प्रसन्न होईल. हो, सत्य बरं काय. म्हणजे जेवढ्या त्या ठिकाणी जेवढ्या क्रिया झाल्या आहेत, म्हणजे जेवढी ही क्रिया करायची ही पुनश्च करायची, कारण ही एका केल्याने एकच देव प्रसन्न होणार आहे. जेवढे बीर होते सर्व. हो, 6 महिने लागले दादा गुरु मच्छिंद्रनाथांना व्यान अस्त्र जपायचे महाराज, कपाळी भस्म लावायचे, हे करून म्हणजे आकाशमार्गे जायचे, पाणी आणायचे टाकायचे. 6 महिने सगळं लागलं आणि 6 महिन्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांना सगळे देव प्रसन्न झाले. हो, शाबरी विद्येची निर्मिती आणि सगळे देव प्रसन्न झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ महाराजांच्या शाबरी महातंत्राला सर्व देवांनी सहाय्य केलं. आता सहाय्य म्हणजे काय केलं? मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्येची उत्पत्ती केली, ते तंत्र तयार केलं आणि त्या देवाने त्याला कृपाशीर्वाद केला आणि ते तंत्र सिद्ध झालं. हो, मग ते तंत्र सिद्ध झाल्याच्या नंतर नाथ महाराजांनी कुठल्याही देवाची स्तुती करली, उपासना केली. त्यांनी 12-12, 15-15 वर्ष तप नाही केलं महाराज. त्यांनी धुना प्रज्वलित केला आणि शाबरी मंत्रात आले, ज्या पण देवाचं त्यांनी आवाहन केलं ते देव त्यावेळेस त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले आणि महाराजांनी जे कार्य ते देवांना सांगितलं ते त्यांनी केलं. नाथ संप्रदाय हा फक्त गुरुचा उपासक आहे महाराज. गुरुबळ पाठीशी असल्यानं सगळं होईल. आणि नाथ संप्रदायामध्ये मंत्र आहे, महामंत्र सोहम स्वयं ब्रह्मास्मी. मैं स्वतः माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने हम स्वयं ब्रह्मा है, मैं स्वयं सिद्ध हूँ और मैं जो भी ही शाबरी विद्येची उत्पत्ती आहे. मग सप्तशृंगी मातेने त्याला आशीर्वाद दिला. मग नाथ महाराजांनी सांगितलं, काही तू सप्तशृंगी माता, तू आमच्या नाथ संप्रदायाच्या उत्पत्तीला शाबरी विद्येला इतकं मोठं सहाय्य केलं आहे आणि सगळ्यात मोठं योगदान तुझं नाथ संप्रदायामध्ये आहे. आजपासून आम्ही सगळे नाथपंथी तुला आमची कुलस्वामिनी म्हणून स्वीकार करतो आणि नाथ संप्रदाय आणि नाथपंथी आईला शरण गेले. असं तुम्ही जसं आता सुरुवातीला म्हणले की गुरुदत्तांच्या आदेशानुसार किंवा गुरुदत्तांच्या माहिती नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार त्यानुसार. हो, आता काही जणांचं असं म्हणणं आहे की गुरु दत्तात्रय हे नवनाथांचे गुरु आणि काही जणांचा असा संभ्रम आहे की नवनाथांनी गुरुदत्तांना दीक्षा दिलेली आहे. तर या नवनाथ प्रकाश टाकतात. नाही, नवनाथांनी नाही दिली आहे. काय झालं आहे, एक परंपरा आहे, म्हणजे जशा सगळ्या परंपरा आहे. काय झालं आहे, आता नाथ संप्रदाय कलियुगामध्ये सुरू झाला, भक्तिसार ग्रंथ आपल्याला जसं सांगतो तसं नाथ संप्रदाय हा अनादि अनंत आहे. हे महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला कळेल. बरोबर. आणि महाराष्ट्राच्या बाहेर कसं आहे माहिती का महाराज, नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ 1800 लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे त्याची जर एक्झॅक्ट मराठी डेट पहिली तर 1741. प्रथम नामी ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रदेश ग्रंथ समाप्त झाला. नरहरी मालो धोंडी स्वतःने लिहिला आहे, जे ज्ञानोबा महाराजांना गुरु मानायचे. बरोबर, त्यांनी तसं ग्रंथामध्ये पण लिहिलेलं आहे. ते नरहरी वंशातील होते. मग त्यांचं म्हणणं असं आहे की दत्तात्रय महाराजांपासून नाथ संप्रदाय आला आहे. बरोबर, नवनाथ भक्तिसारानुसार. आणि जी महाराष्ट्राच्या बाहेरची परंपरा आहे तिला आपण नाथ संप्रदायाची अनंत परंपरा म्हणूया, जी चिरकाळ काळापासून आहे. तिला आमच्या भाषेमध्ये आम्ही दलिचेची परंपरा म्हणतो. काय म्हणतो? दलिचेची परंपरा. त्या दलिचेच्या परंपरेनुसार भगवान गोरखनाथ हे निरंजन तत्व आहे. म्हणजे त्यांना उत्पत्ती नाही आहे आणि समाप्ती पण नाही. ते होते, ते आहे आणि ते चिरकाळ राहणार. गोरखनाथ महाराज एक निरंजन तत्व आहे महाराज. जसे भगवान आदिनाथ शिव कसे निरंजन तत्व आहे, असे गोरखनाथजी निरंजन तत्व आहे. गोरखनाथजी हे मच्छिंद्रनाथ शिष्य तितकंच सत्य आहे. पण मच्छिंद्रनाथ दत्तात्रय महाराज शिष्य आहे याला दलिचा मानत नाही. दलिताचं म्हणणं असं नाही आहे. का म्हणणं नाही आहे,
का त्यांचं म्हणणं असं आहे, ज्ञानोबराय महाराज पण सांगतात की आदिनाथ म्हणजे शिव हे सगळे सिद्धांचे गुरु होते आणि भगवान शंकर हे शिष्य मच्छिंद्रनाथ महाराज होते हम्म. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचे शिष्य गोरक्षनाथ महाराज होते. बरोबर. ही त्यांची परंपरा आहे. बरोबर. पण नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार काय झालं आहे की दत्तात्रय महाराज हे आद्य गुरु मानले गेलेत नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये. आणि सगळ्या नाथांचे गुरु म्हणजे नाथ संप्रदायामध्ये म्हणजे नवनाथ भक्तिसारानुसार नवनाथांमधल्या 6 नाथांचे गुरु कोण आहेत? दत्तात्रय महाराज आहे. कोणाकोणाचे? मच्छिंद्रनाथ महाराजांचे, जालेंद्रनाथ महाराजांचे, भरतरीनाथ महाराजांचे, नागनाथ महाराजांचे, चरपटीनाथ महाराजांचे आणि रेवणनाथ महाराजांचे. गोरक्षनाथ महाराज हे मच्छिंद्रनाथाचे शिष्य आहे, कानिपनाथ महाराज हे जालेंद्रनाथांचे शिष्य आहे आणि गहिनीनाथ महाराज हे गोरक्षनाथांचे शिष्य आहेत. हे नवनाथ रूप आहे. पण जर दलिच्याच्या रूपाने पाहिलं तर दलिच्यामध्ये जे नवनाथ आहेत ते वेगळे आहे. शिवस्वरूप आदिनाथ, उदयनाथ पार्वती आईसाहेब, आचल चंबेनाथ म्हणजे शेषनागांचे स्वरूप, विष्णूंचे स्वरूप म्हणजे संतोषनाथजी, ब्रह्मस्वरूप ब्रह्मदेवाचे स्वरूप आपले सत्यनाथजी. ही अशी परंपरा दलिच्यामध्ये आहे. बाकीचे जे सर्व नाथ आहेत त्यांना 84 सिद्धात गिनलं जातं. हो, बाकीच्या नाथांना म्हणजे त्याच्यामध्ये जालेंद्रनाथ महाराज येतात, काळीफनाथ महाराज येतात, तुम्हाला बीरभंगनाथजी महाराज येतात, अलचाल चंबेनाथजी महाराज येतात, पवननाथजी महाराज येतात, अडबंदीनाथ. हो आडबंगीनाथजी महाराज आहेत, चौरंगीनाथ महाराज याच्यामध्ये आहे, नवनाथांमध्ये आहे दलिजाच्या. हो असं. मग त्यामुळे दत्तात्रय महाराजांना फक्त आपण महाराष्ट्रामध्येच नवनाथांचं गुरु मानतो, दलिजामध्ये नाही म्हणत असं. पण दोन्ही मानायला काय पाहिजे नेमकं? तुम्हाला काय हे बघा, वाटतंय? आपण दोघंही मानले पाहिजे, आपल्यासाठी दोघंही पूजनीय आहे ना महाराज. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि काय झालं आहे, नवनाथ भक्तिसारावर आपल्या महाराष्ट्राच्या लोकांची फारच श्रद्धा आहे. मग त्याच्यात जे लिहिलं असेल तेही सत्य मानव आणि तेही सत्य मानव. अपमान कोणाचाच करू नये हे माझं मत आहे. कारण हे बा आपल्या शेवटी पूजायचं ईश्वरालाच, इकडे ईश्वर आहे आणि तिकडे ईश्वर आहे. आता जसं तुम्ही म्हणले की महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रात ही वेगळी प्रचिती आहे. हो. जसं सर्वांना पण माहिती आहे की महाराष्ट्राच्या बाहेर 2च नाथांचं जास्त प्रभाव आहे. नाही आहे सगळ्यांचाच, पण फक्त क्षेत्र गेलेले आहे जिकडे बरोबर. तिकडे असं. मग त्या 2 नाथात एक म्हणजे आपले श्री गुरु मच्छिंद्रनाथ आणि दुसरे म्हणजे गोरखनाथ गुरु गोरक्षनाथजी. पण जर तुम्ही इराण साईडला गेलं, जालिंद्रनाथ महाराजांचं नाव भरपूर आहे. त्याच्या पुढे अजून गेलं तर कृष्णपाद म्हणजे भगवान कानिपनाथ महाराजांचं नाव आहे. हाय, जिथे जिथे तिथे त्याचं नाव आहेत ना महाराज. आता बंगाल प्रांत आणि नेपाळ प्रांतात गुरु गोरक्षनाथांचा हो. जास्त प्रभाव आहे. हो, प्रचंड आहे. आणि तिथल्या तिबेटी भाषेनुसार त्यांना लुईपा असं म्हणून संबोधलं जातं. तिथल्या परंपरेनुसार संबंध जातं. काय झालं आहे का नेपाळच्या राजघराण्याचे राजज्योतिषी म्हणून गुरु गोरखनाथजींना मानतात. म्हणजे नेपाळमध्ये जे राजघराणं आहे ते गुरु गोरखनाथजींचं पूर्ण दीक्षित आहे. नेपाळला गुरखा म्हणजे आता तुम्ही जर आपल्या भारत देशाच्या सैन्यामध्ये गेले, गुरखा रेजिमेंट आहे पूर्ण. बरोबर. ती गुरखा रेजिमेंट म्हणजे गोरखनाथजींची आहे. म्हणजे ते जे गुरखा त्यांचं कुलदैवत गुरु गोरखनाथजी महाराज आहे. अरे बाप. नेपाळचं कुलदैवत पण गुरु गोरखनाथजी महाराज आहे. हो, तिकडे पण एक गोरखपूर आहे आणि नेपाळच्या लोकांचं म्हणणं एक असं आहे की गोरखनाथजींचं एक जन्मस्थान आमच्याकडे पण आहे. असं तिथलं कुलदैवत असल्यामुळे ते लुबिणी याच परंपरेने पुजतात तिथे. हो, तिकडे गुरु मच्छिंद्रनाथांना मंजुनाथ व मत्स्येंद्रनाथ असंही म्हटलं जातं. असं. आणि तिकडे गोरखनाथजींची बालस्वरूपात जास्त पूजा केली जाते. असं. आता जसं आपण फोटो आता नाथांचं दर्शन म्हणजे एक, हो प्रश्नच नाही. तर जसं आपण फोटोत बघतो किंवा नाथांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर बघतो कानात कुंडल असतात. थोडं संशोधन केल्याच्या नंतर असं कळलं की त्याला कानफटा साधू किंवा मग दर्शनीय साधू, त्याबद्दल काय सांगाल? नाही, नाथ संप्रदायाची परंपरा आहे महाराज. नाथ संप्रदायाची परंपरा अशी आहे की नाथ संप्रदायामध्ये 2 साधू परंपरा आहे. म्हणजे योगी परंपरा 2 प्रकारच्या आहेत. एक दर्शनी परंपरा आणि एक अवघड परंपरा. अवघड परंपरा म्हणजे काय, ज्यांचे चिरे झालेले नसतात ते अवघड साधू, आणि ज्यांचे कुंडल असतात त्यांना दर्शनी साधू मानतात. दर्शनी साधू म्हणजे काय, ज्यांचं फक्त दर्शन केलं आणि ते साक्षात गोरक्ष स्वरूप आहे. काय आहे, साक्षात गोरक्ष मोह मायेपासून विलिप्त आहे, त्यांना फक्त धुनापूजन आणि साधना महत्त्वाची आहे, ते दर्शनी साधू, ते गोरक्ष स्वरूप आहे आमच्यासाठी. कारण ज्यांच्या कानामध्ये कुंडल सांगतात आम्ही त्यांना साक्षात गोरखनाथजी म्हणून, त्यांचा त्याग आहे तेवढा. आणि म्हणजे कुंडल घालणे म्हणजे काय करणे, नाथ संप्रदायाची ती परंपरा आहे. नाथ संप्रदाय साधू असतो त्याच्या कानामध्ये कुंड असेल ती परंपरा आहे. मग त्या परंपरेला आम्ही दर्शनी साधू म्हणतो. त्याच्या दर्शन मात्रानेच आपले सगळे कार्य निर्विघ्नपणे पार होतात. आपल्या काही चिंता असली तर नुसतं दर्शनी साधू दर्शन जरी केलं तरी निघून जाते. हो, इतके ते स्वरूप आहे.
आणि एक आहे अवघड परंपरा. अवघड म्हणजे ज्यांचे चिरे झाले तर पण संन्यासीच बरं का. अवघड हा संन्यासीच असतो. आता मी सुद्धा अवघड आहे, मी संन्यासी आहे. माझे गुरु अवघड आहे, ते पण संन्यासी आहे. माझे दादा गुरु अवघड आहे, ते पण संन्यासी. अवघडांमध्ये पण आमची संन्यासी परंपरा आहे. हो, आणि संन्यासी परंपरेमध्ये सुद्धा अवघड आहे. फक्त अवघडाचा विषय असतो, ते चिरे झालेले नसतात, त्यांना म्हणतं अवघड साधू. म्हणजे एक जुने एक म्हण अशी आहे, दत्त गिरनारला जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की दत्त गोरख एकही माया, बीच में अवघड आण समाया. म्हणजे जे अवघड आहे ते तिथेही उपासना करतात आणि इथे उपासना करतात असं. म्हणजे अवघड साधू जे आहेत, जे दत्त महाराजांना पण मानतात आणि सगळ्यांना मानतात, असं काही नाही. दर्शन साधूही मानतात, पण मग अवघड हा सेवेत आहे, दोघांच्याही सेवेत आहे असं. तुम्ही जसं आता बोलता बोलता म्हणले होते की परंपरा, परंपरेच्या नुसार जे 12 पंथ असतात. नाही, काय झालंय विषय असा आहे, 12 पंथ हे काही काळानंतर झाले. पहिले आपल्या नाथ संप्रदायाची परंपरा ही 2 मुख्य पुरुषांपासून होती, जे निरंजन तत्व होते, भगवान आदिनाथ आणि भगवान गोरक्षनाथ. कोण कोण? भगवान आदिनाथ आणि भगवान गोरक्षनाथ. 84 सिद्धांना भगवान गुरु गोरक्षनाथांनी त्र्यंबकेश्वरच्या अनुपान शिलेवर 84 सिद्धांना उपदेश केले होते, हे सत्य आहे. आणि काय झालं, त्यावेळेस ते त्र्यंबकमध्ये महाकुंभ झाला. त्या कुंभामध्ये काय झालं, भगवान आदिनाथांचे जे 18 पंथ होते ते ग्रस्ती होते आणि गुरु गोरखनाथजींचे 12 पंथ होते ते संन्यासी होते. मग त्या अनुपान शिलेवर एक वाद झाला आदिनाथ भगवंताच्या 18 पंथांमध्ये आणि गोरखनाथजींच्या 12 पंथांमध्ये. आज तो वाद कशावरून झाला, काय झालं हे काही माहीत नाही, पण तो वाद झाला आणि त्या वादाला कुठेतरी थांबवत गोरखनाथजी महाराजांनी व आदिनाथ महाराजांनी 30 पंथांचे 12 पंथ केले. किती पंथाचे? 30 पंथाचे. त्याच्यामध्ये 6 आदिनाथाचे आणि 6 गोरखनाथजींचे. काय करायचे, कसे केले? 6 आदिनाथजींचे, 7 गोरखनाथजींचे. सतनाथी, ध्वजनाथी, पाकलपंथी, गगनाथी, धर्मनाथी आणि रामनाथी हे आदिनाथ भगवान शंकराचे. कपलानी, आयपंथी, रावळपंथी, नटेश्वरी, पावपंथी हे भगवान, हे 6 पंथ गुरु गोरक्षनाथ महाराजांचे. असं मग हे 6 पंथ म्हणजे 30 पंथांचा 12 पंथांमध्ये विस्तार झाला. आणि आजही दलिशामध्ये जर तुम्ही गेलात, म्हणजे काखड्यामध्ये गेलात, तर तिथे आदिनाथ महाराजांची वेगळी गादी लागते आणि गोरक्षनाथ महाराजांची वेगळी गादी लागते. आदिनाथ महाराजांच्या गादीवर जे साधू बसतात त्यांना म्हणतात 18चे महंत, आणि 12च्या गादीवर साधू बसतात त्यांना म्हणतात 1200 महंत, असं असतं. आणि ते दर्शनीय असतात दोघंही. मग 6 परंपरा यांच्या आणि 6 परंपरा यांच्या असं. आता तुम्ही जे गादीचं जे बोलले, तर नाथ संप्रदायात एक पीर म्हणून एक कन्सेप्ट आहे. हो. जसं आत्ताच्या काळात जर आपण बघितलं जातं, पीर म्हणजे त्याच्यावर सगळ्या हिरव्या चादर. मुस्लिम धर्मात पीर म्हणजे जनरली आपण जसं बघतो, जे परंपरागत आपण ऐकत आलेलो आहे की 100 हिंदूंना मारणारा पीर, 1000 हिंदूंना मारणारा गाझी. तर ह्या 2 कन्सेप्टमध्ये काय साम्य आहे? नाही, ॲक्च्युली मुस्लिम परंपरा ही पुराणोक्त परंपरा नाही आहे. ही ज्या वेळेस मोहम्मद पैगंबरांचा उदय झाला त्याच्यानंतर जन्माला आली परंपरा आहे. पण आमच्या नाथ संप्रदायामध्ये आदिनाथ परंपरा ही पीरची परंपरा ही पुरातन काळापासून आहे. पीर हा आपला शब्द आहे. आमच्या नाथ संप्रदायामध्ये जे महंत असतात, जे गादीपती असतात, त्यांना आम्ही पीरजी म्हणतो. हो, पीरजी म्हणजे काय? एक स्थानाचे महंत. पीर म्हणजे काय? एक गुरुस्थान, त्याला आम्ही पीर म्हणतो. लक्षात घ्या, पीर म्हणजे काय? ज्या स्थानावर जे महंत बसलेले आहेत. आता नाथ संप्रदायाचे मुख्य स्थान आहे, त्याच्यावर जे गादीपती असतात ना, त्यांना पीरजी म्हणतात. मुस्लिम धर्म हा भारतामध्ये कधी आला? ज्या वेळेस मोहम्मद पैगंबरानंतर काही इस्लामिक आक्रमण इकडे झाले त्याच्यानंतर आला ना महाराज, हे सत्य आहे ना. मग आता जे काही ठिकाणं खालसा झालेले आहेत, जे मुस्लिम धर्माच्या ताब्यात आहे किंवा ज्याच्यावर हिरव्या चादर वगैरे चढवल्या जातात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्याबद्दल माझं एकच म्हणणं आहे, जे आपलं आहे ते आपलंच आहे. हा, जरी आज आता त्याच्यावर नवनाथ ग्रंथाचा 24वा अध्याय पण सांगतोय का ज्यावेळेस औरंगजेबांचं राज्य होतं त्यावेळेस औरंगजेबाने खूप समाध्या पालटल्या, हे नवनाथ भक्षराच्या 24व्या अध्यायामध्ये आहे. फक्त आता आपलं कार्य हेच आहे का जे आपलं होतं ते आपण परत घ्यावं. आपण या दृष्टिकोनातून बघूया त्याच्याकडे. आणि महाराज, एक तुम्हाला सांगू का, सत्य कितीही लपवा, सत्य लपल्याने लपत नाही. ते आज नाही तर उदय, उदय असंच येतं. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे.
विचारावं की नाही याला बिनधास्त. मी पण कन्फ्युज मध्ये आहे. प्रश्न असा होता की बऱ्याच ठिकाणी असं बघतात की जे नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात किंवा नाथ संप्रदायात बाणा चोला वगैरे धारण करतात, तर आपण त्यांच्याकडे बघतो की मुंजा झालं, कपाल भैरव झालं, कपालेश्वर झालं, कच्च्या कलवा वगैरे ही पण कन्सेप्ट आलेली आहे, कर्णपिसाचिनी वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींचं नाथ संप्रदायाशी जोड लावण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा आता जसं म्हणतात की नाथांच्या उदीमध्येच एवढी ताकद आहे का तुम्हाला ह्या बाकी सगळ्यांची काहीच गरज नाही नाही. महाराज. पण तरी पण ह्या सगळ्या गोष्टींना नाथ संप्रदायात ओढलं जातं, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाथ संप्रदायाला बदनाम करायचा एजेंडा चालू आहे महाराज. नाथ संप्रदाय ह्या अशा गोष्टींना मानत नाही महाराज, कारण नाथ संप्रदाय हा नामाचा उपासक आहे. नाथ संप्रदायामध्ये जितकं महत्त्व नामाला आहे तिथं कशालाच नाही आहे. तिथे फक्त भजनाला आणि गुरुच्या नामाला महत्त्व आहे. तंत्रक्रिया हे कपाल हे याला महत्त्व नाही महाराज. तंत्रक्रिया केली जाते असं नाही आहे. तंत्र आहे, तंत्र केलं पण जातं, तंत्र उपासक पण आहे. पण महाराज यांनी जे खालच्या लेवलला तंत्र नेलत नाही ह्या लोकांनी, इतक्या खालच्या लेवलला तंत्र नाही आहे महाराज. सोपं तंत्र साध्य करायला सुद्धा 12 वर्षाचं अखंड ब्रह्मचर्य लागतं. हे 3 आणि 4 दिवसांमध्ये दावे करतात, कॅन्सर बरा व्हायच्या गोष्टी करतात. हे सब खोटं आहे महाराज. नाथ संप्रदाय अशा गोष्टींना बढावाही देत नाही आणि या समर्थनही करत नाही महाराज. महाराज आमच्याकडं आजही असे सिद्ध महापुरुष होऊन गेले, इतके सिद्ध होऊन गेले की ते दर्शनी साधू होते. ते वर्षानुवर्ष तपसाधनामध्ये असायचे, हिमालयामध्ये साधना करायचे महाराज. आमच्या साधूंनी कधीच असा दावा केला नाही. हा सगळा खोटा आहे. नाथ संप्रदायाला बदनाम करायचा एजेंडा आहे महाराज. आणि महाराज आम्हाला हे बिलकुल मान्य नाही आहे. आम्हाला या सुरू झालेल्या बंधू लोकांच्या परंपराही मान्य नाही आहे. आणि नाथ संप्रदायाचं जे बाजारीकरण करण्याने लावलं आम्हाला तेही मान्य नाही. याच्यासारखाच आणखी एक माझा प्रश्न आहे की तुमचा मागे एक पॉडकास्ट बघितला होता मी. त्या पॉडकास्टमध्ये तुम्ही असं म्हणले होते की शैली शृंगी ही फक्त ज्यांनी संन्यास घेतलाय हो, तोच घालू शकतो. तो नियम आहे महाराज. पण मग आजकाल जर बघितलं जातं जे संसार करतात ते पण शैली शृंगी घालतात. महाराज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे. माझ्या गुरुदानाने सांगतो बरं का, माझ्या गुरुजींचं म्हणणंच मला हे होतं की संन्यासीच माणसाने शैलीशृंगी घालावी. तो खरा संन्यासी आहे, त्याने शैलीशृंगी घालावी. आजकाल काय झालं आहे महाराज, कोणी उठतं आहे शैलीशृंगी घालून फिरतं आहे, नाथपंथी होतं आहे. माझं म्हणणं काय, नाथांचे भक्त व्हा, नाथ नका हो. आजकाल ही लोकमंडळी काय होती, स्वतः नाथ व्हायला पाहत आहे, चमत्कार करायला पाहत आहे. महाराज आपण कितीही केलं तरी आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे, आपण माणूस म्हणून मरून जाणार आहे. महाराज नाथ कोण होते, त्यांनी सर्व भूतलावर सर्व याच्यावर विजय मिळवला, ज्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये होत्या. महाराज आपलं मन आपल्या ताब्यात नाही, आपण शैलीशृंगी घालून फिरतोय. शैलीशृंगी ही आभूषण फक्त संन्यासाचंच आहे. शेवटपर्यंत आम्ही त्याच्यावर आडीला आहोत. पण त्याचा अपमान होतोय असं वाटत नाही? 100% होतोय महाराज. तुम्ही कोणाकोणाला बोलणार आणि कुठे कुठे बोलणार आणि काय काय बोलणार आणि किती बोलणार, हे जिकडे तिकडे सुरू झालं आहे आता. आणि महाराष्ट्रामध्ये खूप सुरू झालं आहे. सगळ्यात पहिले शैलीशृंगी ही संन्यासी माणसाने धारण करावी, आणि ती पण गुरुने टाकल्याच्या नंतर, संन्यास घेतल्याच्या नंतर रीतसर ती घालून नाही मिरवली पाहिजे महाराज. चुकीचं आहे ते. काही एक रॅपिड फायर सारखे क्वेश्चन आहेत, मला एक थोडक्यात त्याचे तुम्ही उत्तर द्या. नाथ संप्रदाय म्हणजे काय? नाथ संप्रदायामध्ये ह्या जगाला मिळालेलं वरदान, ज्याच्यातून मोक्ष प्राप्त करता येईल आणि ज्यांच्या सेवेमधून सगळ्या गोष्टीतून विजय मिळवता येईल, मृत्यूवर सुद्धा, अशी महाकाय शक्ती. दत्त संप्रदाय म्हणजे काय? दत्त संप्रदाय म्हणजे भक्ती महाराज. दत्त महाराजांच्या संप्रदायामध्ये भक्ती, आणि दत्त महाराजांना जाणून जो दत्त महाराजांना जाणेल तो विधात्याला जाणेल, तो मोक्षाला प्राप्त होईल. सिद्ध अग्नी. सिद्ध अग्नी. सिद्ध अग्नी म्हणजे महाराज ज्या म्हणजे आपण एखादा धुणा आहे त्याच्यावर आपण कंटिन्यू पूजा करतो, तो चिरकाळ झाला ती अग्नी पवित्र असते, तो धुणा सिद्ध असतो, त्याला सिद्ध अग्नी म्हणतात. तुम्ही जो धुणा म्हणले तर धुणा म्हणजे काय? धुणा म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी नाथ संप्रदाय साधू राहिले, साधू उपस्थित राहिले, पूजा केली. नाथ संप्रदायामध्ये अग्निपूजेला फार महत्त्व आहे महाराज. कायच्याला महत्त्व आहे? अग्निपूजेला फार महत्त्व. जिथे ज्या सिद्ध बैठ घ्या वा धुना चल घ्या, जिथे सिद्ध बसतात त्या ठिकाणी ते धुना लावण्याची पद्धत आहे, अग्निपूजा करतात. आणि अग्निपूजा म्हणजेच धुना, आणि त्या अग्नीच्या पूजेसाठी धुना प्रज्वलित केला जातो. कुंडलिनी जागरण म्हणजे काय?
साई चक्र जागृत करणं त्याला कुंडलिनी जागृत म्हणतात. ते साध्य ते साधनेने नव्हतं, गुरुकृपेने होतं. त्या सांसारिक माणूस असं घरात बसून नाही करू शकत. त्याला साधना, सात्विक भोजन, सात्विक आहार हे सगळं लागतं त्याला. हे 6 चक्र कोणते? हे आपल्या याच्यापासून डोक्यापासून तर लिंगापर्यंत जे चक्र आहे ते. नाथांमधला हठयोग क्रिया त्याला काय? नाही, नाथ पंथामध्ये हठयोग क्रिया जी आहे ही गुरु गोरखनाथजींनी दिली जगाला. म्हणजे हठयोग म्हणजे काय आहे का तुमच्या क्रियेद्वारे म्हणजे योगाद्वारे, योग जो आहे या योग क्रियेद्वारे तुमच्या सगळ्या रोगांवर तुम्हाला विजय मिळवता येईल. कशावर विजय मिळवता येईल? सगळ्या रोगांवर. याला म्हणतं हठयोग. म्हणजे क्रोध म्हणजे ते तुम्हाला झालेले रोग नाही, मोह, माया, भय, काम, क्रोध, मत्सर या सगळ्यांवर तुम्हाला तुमच्या योगाद्वारे आणि याच्यातूनही परमेश्वर प्राप्ती करता येईल. योगाद्वारे सुद्धा परमेश्वर प्राप्ती होते हे तुम्हाला हठयोग सांगतो. निरंजन तत्व किंवा त्यालाच आपण गोरक्षनाथ पादुका असं म्हणतो, म्हणजे तो कन्सेप्ट काय? निरंजन तत्व म्हणजे काय? नाही, निरंजन तत्व म्हणजे काय? जे आहे, जे होतं आणि सदैव राहणार, ज्याला मृत्यू पण नाही आहे आणि ज्याचा जन्मही नाही झाला त्याला म्हणतात निरंजन तत्व. हो, नाथ संप्रदायामध्ये किती वेळेस आपण अलक निरंजन ह्या मंत्र जप करतो. अलक निरंजन म्हणजे काय? अलक, ज्याने एका शब्दामध्ये चराचर जागृत केलं आणि ज्याच्या डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंजन म्हणजे कोजळे नाही आहे, तो निरंजन आहे. जसं निरंजन शब्दाचा दुसरा अर्थ होतो जो होता, जो आहे, तो सदैव राहणार, ते निरंजन. आणि तत्व म्हणजे गुरु गोरखनाथ. गुरु गोरखनाथजी होते, आहे आणि राहणार. असं. नाथांचा चिमटा. चिमटा हा ध्वनी पूजनासाठी वापरला जातो. ज्या ठिकाणी नाथ संप्रदायामध्ये जर समजा साधू सिद्ध एखाद्या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला साधना केली, त्या ठिकाणी अग्निपूजा करण्यासाठी त्यांना खड्डं खंदावं लागायचं. मग चिमटा जो खालचा भाग आहे तो टोकदार आहे, त्या चिमट्याच्या खंदण्याने तिथे अग्नी प्रज्वलित केला जायचा खंदून आणि त्या चिमटा त्या धुण्यामध्ये ठेवला जायचा. आणि तोच चिमट्यानंतर ज्यावेळेस नाथ सिद्ध भिक्षेला जायचे त्यावेळेस वाजवून भिक्षा मागायची पद्धत आहे, त्याच्यावर चिमटा वापरला जातो. प्रत्येक चिमट्याला वेगळ्या वेगळ्या कड्या आहेत. काही चिमट्याला 9 कड्या असतात, काही चिमट्याला 1 कडी असती, काही चिमट्याला 8 कड्या असतात. मग हा फरक काय? खरं सांगू का महाराज, हा लागलेला जगाला बंधूपणा आहे. 8 कड्या, 5 कड्या, 10 कड्या, 11 कड्या असं काही नसतं. चिमट्याला 9 कड्या असतात. आणि पुरातन काळापासून म्हणत आलं आहे, देवाच्या चिमट्याला पण 9 कड्या असतात आणि 9 कड्या असतात. आता इथं काय झालं आहे, मी ते मागे ते एकाचा पॉडकास्ट ऐकला, म्हणे आम्ही ह्या नाथांना म्हणत ते त्या नाथांना म्हणतो. अरे सर्व एक समान आहे, असं नाही चालत महाराज. चिमटा 9 कडीचाच असतो आणि तो पहिल्यापासून असतो. नाथांकडे जे त्रिशूळ आहे त्याच्याबद्दल काय? रक्षणाकरता. साधू धर्माचा रक्षक आहे, प्रचारक आहे, त्याच्या रक्षणाकरता त्रिशूळ ठेवलेला आहे. कमंडलू. हे पाणी आणण्यासाठी, पाण्यासाठी वापरलं जातं. झोली. झोळ्या 2 प्रकारच्या असतात. एक भिक्षेची झोळी असते ज्यामध्ये भिक्षा घेतली जाते, एक भस्म झोळ्याची त्यामध्ये भस्म ठेवलं जातं. असं. खप्पर. खप्पर हे भिक्षा मागण्यासाठी वापरलं जातं, त्या खप्परामध्ये भिक्षा घेतली जाते. शैली म्हणजे काय? शैली म्हणजे काय का ज्यावेळेस नाथजी हे जनेऊ धारण करतात, ते जनेऊ जे असतं ते बकऱ्याच्या कातड्यापासून लोहकरीपासून बनतं आणि त्याचा धागा तयार होतो, त्याला शैली म्हणतात. त्याच्यामध्ये नादी म्हणजे शृंगी टाकल्या जाते, स्फटिक, रुद्राक्ष, मुंगा आणि पवित्री हे सगळं करून जे आभूषण तयार होतं त्याला म्हणतात शैलीशृंगी. ज्यावेळेस संन्यास देतात गुरु त्यावेळेस ही गळ्यात घातल्या जाते. नाथांची भभूती किंवा भस्म याच्याबद्दल हा एक चमत्कार आहे महाराज. नाथ पंथामध्ये भस्म ही दोन्हीपासून तयार केलं जातं. दोन्ही माहिती चिरकाळ सेवा करावी लागते, त्याच्यानंतर ते भस्म तयार होतं आणि ते भस्म नाथांचं आपल्यासाठी संजीवनी आहे. कानफाट्या साधू. कानफाटी तीच परंपरा, म्हणजे कानफाट्या साधू हे दर्शनी साधूलाच म्हटलं जातं. कर्ण फाडून ते स्वतःचा त्याग करतात, त्या गोष्टीचा त्याग करून त्यांना संप्रदाय चिरकाळ सेवा करतात, आपल्या ठिकाणी राहून धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात, त्याला कानफाटे साधू म्हणतात. अवघड म्हणजे काय? अवघड म्हणजे तेच, जसं मी आहे, मी अवघड आहे, मी संन्यासी आहे पण माझी चिर झालेली नाही तर मला अवघड म्हटलं जाईल. असं. दोन्हीत काय फरक? दोन्हीमध्ये असं काही फरक नाही महाराज, पण त्यांचा आमच्यापेक्षा त्याग जास्त आहे अवघड दर्शनी साधूचा. म्हणून दर्शनी साधू हे अवघडसाठी सदैव पूजनीय आहे. आणि अघोरी. अघोरी आपल्यात नाही ती कॉन्सेप्ट, दशनामींमध्ये. असं. नागा आणि अघोरी ही दशनामींमध्ये नाथ संप्रदायात नाही. दर्शनी आणि अवघड या 2च परंपरा आहे. असं. कपलानी पंथामध्ये अघोरी उपासक आहेत. असं. तुम्ही कपलानी जसं म्हणले तर
कानिपनाथांचे आपण काही फोटो किंवा व्हिडिओज वगैरे बघतो, त्यांना कनिपा असं नावाने, कनिपाना कृष्णपाद. कृष्णपाद कनिपा नावाने संबोधलं जातं, आणि त्यांच्या मांडीवर आपण एक कवटी बघतो. काय झालं, कपलानी हा जो पंथ आहे हा कपिल मुनींपासून आहे. तो नाथ संप्रदायाचा पंथ आहे, ते कालिकेचे उपासक आहे. आणि कपालिका हा स्पेशली कानिपनाथ महाराजांचा पंथ आहे. दक्षिण भारतात ज्यावेळेस उत्तर भारतातील कार्य कानिपनाथ महाराजांचं पूर्णपणे संपलं, त्यावेळेस ते महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रावर आपल्या व आपल्या शिक्षण जबाबदाऱ्या वाढणार आहे हे त्यांना कळलं, कारण माझ्याकडं खूप समाजाची लोक येणार, सगळ्यांचं मला कल्याण करावं लागणार आहे, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या लोकांचं मला कल्याण करावं लागणार आहे. त्यावेळेस आपल्यावर आपल्या शिक्षण येणाऱ्या जबाबदाऱ्यांसाठी कानिपनाथ महाराजांनी स्वतःचा पंथ, स्वतंत्र पंथ सुरू केला. त्याचं नाव ठेवलं कपालिका पंथ. आणि कपालिका पंथामध्ये छिन्नमस्तिकेचे, कालिकेचे, भैरवाचे ते उपासक झाले. त्याच्यामध्ये त्यांनी कौलक ज्ञानतंत्र या तंत्राचा अभ्यास केला. हो, आणि कौलक ज्ञानतंत्र या तंत्राचा अभ्यास करून त्यांनी जगाला एक सुजलाम सुफलाम पण दिला, कपालिका पंथ. आणि त्याच्यात ते मूळ प्रवर्तक झाले. म्हणून ते जे तुम्ही फोटो बघत असतात त्याच्यामध्ये कानिपनाथ महाराज हे कपालिका रूपामध्ये आहे. असं म्हणून कानिपनाथांना एक अजूनही नाव आहे, कानिपा कपालिका असंही म्हटलं जातं. तांत्रिक समुदाय हा जास्त त्यांना त्याच नावाने हाक मारतो. आणि जसं तुम्ही आत्ता जे म्हणले की कानिपनाथांनी स्वतःचा पंथ तयार केला, काही कथांनुसार किंवा काही ठिकाणावरून ज्या गोष्टी आपण कल्पकल्पित रंगवल्या किंवा ऐकण्यात आल्या, त्यानुसार कानिपनाथांच्या शिष्यांनी ताटात सर्प मागितला. गुरु गोरक्षनाथांना त्यांचा राग आला, म्हणून त्यांना त्यांची चिलमछापे बंद केली आणि त्यांना संप्रदायातून बाहेर काढलं. तर याच्यावर तुम्ही काय सखोल काय सांगाल? महाराज हे बघा, जे झालं ते सिद्धांनीच केलं. ज्यांच्यासोबत झालं तेही स्वयंसिद्ध होतंय आणि ज्यांनी केलं ते पण सिद्ध होतंय. ते दोघंही देव होत आहे. आता तिथे घटना काय झाली, जशी आपण गुरु पिरांकडून ऐकतो का अशी अशी घटना झाली, त्यानंतर झालं. पण महाराज माझं यावर एकच म्हणणं आहे की आपण दोघांनाही मूळतः परमेश्वर रूपाने बघावं आणि दोघंही पूजनीय ठेवावे. महाराज वादाशी आपल्याला काही घेणं नाही कुठल्या. आपल्याशी हे नाथ संप्रदायाचे सिद्ध आहे आणि ते नाथ संप्रदाय सिद्ध आहे. आपण नाथपंथी आहे ना, आपल्यासाठी दोघी उपासक आहे. आपण वादाकडे लक्ष न देता त्यांच्यामधला प्रेमभाव बघावा. महाराज लोक असं म्हणतात, पण रावणात बक्सरामध्ये कथा आहे बघा, आमराईच्या वनामध्ये ज्यावेळेस ते एकमेकाला भेटतात त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात हो, आणि एकमेकांना विरह करते वेळेस डोळ्यामध्ये अश्रू येतात. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराजांना कानिपनाथ बाबांना सोडताना अश्रू येतात ना. शेवटी किती केलं तरी माझा गुरुभाऊ आहे ना महाराज. असं काय करता, प्रेम आहे नाथांमध्ये, हे आपण लागलेल्या गोष्टी आहेत. असं तर ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तो आमची एकच अपेक्षा राहील की तुमच्यापासून अशीच नाथ संप्रदायाची अशीच पुढे वाटचाल सुरू राहावी, नाथ सेवा तुमच्याकडनं अशीच कंटिन्यू व्हावी. आदेश.